अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। महायुतीत असतानाही आमदार रवी राणा यांची बंडखोरी कायम असल्याचं चित्र आहे। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत 1.5 तास बंदद्वार चर्चा झाल्यानंतर युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार मैदानात कायम राहणार असल्याची स्पष्ट माहिती स्वतः आमदार रवी राणा यांनी दिली आहे। नेमकं काय ठरलं आहे या बैठकीत आणि अमरावतीत निवडणूक लढत कशी असणार आहे पाहूया सविस्तर। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत अंतर्गत तणाव स्पष्टपणे दिसून येतोय। आमदार रवी राणा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात 1.5 तास बंदद्वार चर्चा झाली। या चर्चेत निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांची उपस्थिती होती। मात्र या चर्चेनंतरही युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवारांबाबत कोणतीही माघार घेण्यात आलेली नाही। आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे की अमरावती महानगरपालिकेत 34 ते 35 प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार कायम राहणार आहेत। त्याचवेळी भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही रवी राणा यांनी स्पष्ट केलंय। भाजप जिथे मजबूत आहे तिथे भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि युवा स्वाभिमान जिथे मजबूत आहे तिथे युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार विजयी होतील। परिस्थितीनुसार एकमेकांना पाठिंबा दिला जाईल असं संकेत देण्यात आलं आहे। या दरम्यान शुक्रवारी भाजप आणि युवा स्वाभिमान तसेच दोन्ही पक्षातील बंडखोर असे एकूण 68 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे। यामुळे आता अमरावतीतील निवडणूक लढत अधिक स्पष्ट होत असल्याचं चित्र आहे। याबाबत आमदार रवी राणा यांनी माहिती दिली आहे। एकीकडे महायुतीत एकत्र असल्याचं चित्र असलं तरी दुसरीकडे अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना मैत्रीपूर्ण परंतु स्वतंत्र लढत देताना दिसणार आहे। आमदार रवी राणा यांच्या भूमिकेमुळे अमरावतीची निवडणूक राजकीयदृष्ट्या अधिक रंगतदार ठरण्याची चिन्ह आहे।